उमेदवारांची माघारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गीते बंधूंची माघार झाल्यास नाशिकची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून माघारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि वैध ठरलेले जे 9 उमेदवार आहेत त्याच्यापैकी 6 उमेदवारांची मनधरणी करण्यात मंत्री उदय सामंत यांना यश आल्याची माहिती आहे। मात्र अद्याप 9 पैकी एकानेही अधिकृत माघार घेतलेली नाहीये, पण त्याच्यासाठी आणखी काही तास उरलेले आहेत। उद्या 3 वाजेपर्यंतची मुदत आहे। माघारीची औपचारिक चर्चा पूर्ण झाली आहे आणि उद्या नाशिकची निवडणूक बिनविरोध होणार अशी माहिती समोर येतेय की अटीतटीची होणार हे सुद्धा ठरणार आहे। कारण आतापर्यंत 9 उमेदवारांनी जी अर्ज भरलेले आहेत त्यांचे अर्ज वैध सुद्धा ठरलेले आहेत। त्यापैकी 6 उमेदवार यांना माघार घेण्यासाठी मनवण्यामध्ये यश आल्याची माहिती आहे। त्याच्यामुळे उरले आता फक्त 3, पण ते जे 6 ज्यांना माघारीसाठी समजूत काढण्यात आलेली आहे ते आता उद्यापर्यंत माघार घेतात का याकडे सुद्धा लक्ष असेल। राजकीय वर्तुळातून राजकारणामध्ये कुणीच कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो आणि त्याचाच प्रत्यय सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार आदित्य फतेपूरकर यांना आलाय। नागेश भोसले यांच्याशी फतेपूरकरांची गेल्या 25-30 वर्षांपासूनची मैत्री आहे, पण विधान परिषदेच्या उमेदवारी अर्जावरील सहीवरून या मित्रांमध्ये आता कोर्ट कज्जा होण्याची शक्यता आहे। फतेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून आपली सही नसल्याचा दावा नागेश भोसलेंनी केला आणि फतेपूरकरांचा अर्ज बाद झाला। त्यामुळेच या मित्रांमध्ये आता राजकीय वैराला सुरुवात झाली आहे। माझ्या उमेदवारी अर्जावर केलेली सही आणि ॲफिडेव्हिटवर केलेली सही या दोन्हींची फॉरेन्सिक लॅब करून तपासणी होणं गरजेचं आहे। मी जे कोर्ट रेकॉर्डिंग दिलेले आहेत त्याचाही सक्षम यंत्रणेकडून तपासणी होणं गरजेचं आहे। मी केलेला कॉल आणि त्यांच्या मोबाईलवर केलेला कॉल या दोन्हीची तपासणी होणं जर CDR पोलिसांनी काढून हा योग्य का अयोग्य आहे हे सांगणं गरजेचं आहे। त्यासाठी आज मेहरबान हायकोर्टामध्ये मी आज रीट दाखल करतो या संदर्भात। कधी सामोरं जायला तयार आहे। माझी सही असेल कोर्ट ठरवल ना, सही माझी का कोणाची जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलंय की काय म्हणले जिल्हाधिकारी? जिल्हाधिकाऱ्यांनी सगळं बघितलं, सही टॅली केली। त्या सहीमध्ये आणि ह्या सहीमध्ये फरक आहे। ॲफिडेव्हिट केलेली सही बरोबर आहे। कॉल रेकॉर्डर कुणीही डबिंग करू शकते, कोणाचा कोणीही आवाज काढू शकतो।